नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये खूप घडामोडी घडत आहेत. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी वातावरण बदलेल. एखादा कमी दाब, एखादं डिप्रेशन, एखादं वादळ या ठिकाणी तयार होणं अपेक्षित आहे तीव्र स्वरूपामध्ये, की जेणेकरून भारताचा मान्सून पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होईल आणि देशामध्ये त्याला पुन्हा एकदा सक्रिय होण्याची संधी मिळेल. म्हणजे एक मोठ्या हवामान बदलाची आपण या ठिकाणी प्रतीक्षा करतो आहोत. आणि मी नेहमी सांगत असतो, की हवामान ही बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे असं काहीतरी चमत्कारिक घटना घडणं आता आवश्यक आहे. कारण शेतं पेरलेली आहेत, वारा सुटलेला आहे, पाऊस नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मग ही चिंता दूर होण्यासाठी असं काहीतरी नैसर्गिक घटना घडणं आवश्यक आहे आणि त्याची आम्ही प्रतीक्षा करतो आहोत. मान्सूनच्या प्रगती संदर्भात जर आपण या मॅपकडे बघितलं तर आज अरबी समुद्र किंवा पूर्व भारत या कोणत्याही दिशेने मान्सूनची प्रगती झालेली नाही आहे. आपण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाळी वातावरण भारतामध्ये बघतो. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, काही प्रमाणात ओरिसा, झारखंड, बिहार, पूर्वेकडील काही राज्यांमध्ये. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान जी पावसाळी परिस्थिती निर्माण होते तिचं कमी दाबात रूपांतर होईल का, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आज थोडी पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जना होते, त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भामध्ये बी आहे. आपण GFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर केवळ कोकणात पाऊस 22 तारखेला दाखवण्यात आला आहे. 23 तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही, केवळ कोकणात पाऊस आहे. तीच परिस्थिती 24 तारखेला आहे. तीच परिस्थिती 25 तारखेला आहे. तीच परिस्थिती 26 तारखेला आहे. मात्र 26 तारखेला हवामानातला बदल म्हणजे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असेल. आपण बघतो की विशेष बदल 27लाही नाही आहे. मात्र विदर्भाच्या उत्तरेकडून आणि पूर्वेकडून थोडं पावसाळी वातावरण, त्याचबरोबर कोकणातही पावसाळी वातावरण असणार आहे. आणि आपण बघतो की GFS मॉडेलने 1 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. म्हणजे एक प्रकारचा पावसाळी खंड पुढील 10 दिवस GFS मॉडेल दाखवू लागलं आहे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये. आता आम्ही नेहमी सांगतोय की GFS मॉडेलचा अंदाज आणि ECMWF मॉडेलचा अंदाज हा वेगवेगळा असतो. आता यामध्ये उद्या पूर्व विदर्भ किंवा विदर्भाच्या इतरही भागात पावसाचा हलका अंदाज आहे. कोकणातही पावसाच्या मान्सूनच्या हलक्या सरी दाखवलेल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस नसेल. 23 तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे. 24 तारखेला ECMWF मॉडेलनुसार मराठवाड्याचा पूर्व भाग म्हणजे नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, थोडंफार यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. 25 तारखेला देखील पूर्व विदर्भामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आले. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे. कोकणातही हलक्या सरी होतील. 26 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कमी राहील. 27लाही हलकं कोकण आणि पूर्व विदर्भात वातावरण आहे. या मॉडेलनेही 28ला पावसाचा अंदाज दिलेला नाही. ECMWF मॉडेलचाही अंदाज 29 तारखेला उघडीप आहे. 30 तारखेला देखील दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात उघडीप आहे. 1 तारखेला विरळ पावसाळी वातावरण आहे. 2 तारखेला विरळ पावसाळी वातावरण आहे. 3 तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही. आपण या मॉडेलचा 5 तारखेपर्यंत अंदाज बघितला तरी देखील केवळ कोकणात हलक्या ते मध्यम पावसाळी सरी आहेत आणि थोडं अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागातच पावसाचा अंदाज आहे. थोडा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्याही काही भागात थोडं पावसाळी वातावरण असेल. परंतु
म्हणजे पण अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर किंवा सांगली पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व या भागात एक प्रकारचा पावसाळी खंडच आपल्याला याला म्हणावं लागेल. कारण जरी विरळ स्वरूपात मान्सून सरी होत असल्या तरी त्याने आपली गरज भागणार नाही. त्यामुळे केवळ कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी वातावरण. इतर उर्वरित महाराष्ट्रात मात्र खंडजन्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उद्या महाराष्ट्रामध्ये थोडंफार उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भात पावसाचं अनुकूल अशी वातावरण आहे. कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात. की विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता 23 तारखेला आहे. त्यामुळे गरजेपुरता, पिकांपुरता पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. 24 तारखेला अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या बऱ्याच भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे. अगदी विदर्भापर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 24 तारखेलाही मान्सून सरी राहणार आहेत कोकणात आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये. 25 तारखेला देखील जळगाव, अकोला, अमरावतीच्या काही भागात पावसाचं वातावरण असू शकतं. 27 तारखेला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 27, 28, 29 विशेष पावसाळी वातावरण नाही. 28, 29, 30 तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही. मात्र महाराष्ट्रात मान्सून सरी पुन्हा सक्रिय होतील 1 तारखेपासून. महाराष्ट्रात 2 तारखेलाही मान्सून सरी असण्याची शक्यता आहे. आत्ताच्या अंदाजानुसार 4 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यामध्ये एक कमी दाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आजच्या अंदाजानुसार. या कमी दाबाचा प्रभाव 5 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असणार आहे. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती 5 तारखेला निर्माण होऊ शकते. कोकण किनारपट्टीलाही मुसळधार सरी असणार आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये 22 तारखेपासून तर जवळपास 2-3 जुलैपर्यंत पावसात विशेष प्रभाव नाही. मान्सून पूर्ण निष्प्रभ आहे, कमजोर आहे आणि त्यामुळे हा चिंतेचा विषय आहे. या हवामानात काही बदल होऊ शकतात, परंतु त्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही.